पैशानं झालेलं नुकसान, एखादं नुकसान झाले असेल तर पैसा न भरता येतं. एका जागी जागा घ्यायची चुकली ती विकून दुसरीकडे घेता येते, पण चारित्र्यावर लागलेला डाग कधी पुसता येत नाही दादा. मुलगी चारित्र्यवान असावी. आणि ऐका, अरे परमार्थ संतांचा क्वालिटीचा आहे, कर्तृत्वाचाच परमार्थ आहे दादा. अरे भगवंतानी काम केलं, महार जातीत जन्माला आला चोखोबा, पण त्यांचं भगवंतानी काम केलं म्हणून अख्खं आयुष्य त्यांनी झिजवलं. हो, अख्खं आयुष्य झिजवलं. ज्ञानोबारायांनी 22 वर्ष जगले. 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. 16व्या वर्षी 22 वर्ष जगले, थोडकच जगले. अरे किती वर्ष जगले याला महत्त्व नाही, पण कसे जगले याला महत्त्व आहे. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. आपण काय म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं? अजिबात नाही दादा, हे तर खरं मोक्याचं आहे, इथं आलं पाहिजे. पण जो तरुण मुलगा परमार्थामध्ये आला त्यांची पिढी सुधारली दादा. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात मायबाप. नाही का, माणसाला वळण लावणार हेच एक वारकरी संप्रदाय दादा. 2000 धर्म आहे, एकही धर्म सांगत नाही कसं वागावं, माणसानं माणसाशी कसं वागावं. अरे माझा वारकरी संप्रदाय सांगतो, तोच वंदावा कुमर देव वसे त्यांचे शरीर. बाप जर कीर्तनकार आहे, पोरानं हातामध्ये विना घेऊन पंचपदी सुरुवात केली, रामकृष्ण हरी सुरुवात केली. बाप येतोय, बाप कीर्तनकार आहे, मग बापानं पोराच्या पाया पडावं आणि हातातला विना घ्यावा, असं हे कर्तृत्व सांगणारं कोणता आमचा वारकरी संप्रदाय आहे दादा. अभिमान असलं पाहिजे आपल्या संप्रदायाविषयी, आपल्या धर्माविषयी. आणि रे संतांनी धर्म जपला आणि परमार्थ कायम टिकून ठेवला, म्हणून त्यांचं काम भगवंतानी न सांगता केलं. अरे न सांगता केलं यात नवल नाही. सतत भगवान परमात्मा त्याच्यामध्ये राहू लागला, त्यांच्या संगतीत राहू लागला, त्यांच्या संगतीत राहू लागला. पण तो भक्त म्हणू लागला, देवा आता तू माझ्या संगतीत आहे, देवा तू माझं काम न सांगता करतोय, देवा आता एक काम कर, हृदयात बस अभंगाच्या परमात्मा हृदयामध्ये सुद्धा बसतो. पण कुण्या भक्ताच्या मायबाप भक्ताचे सुद्धा प्रकार आहेत. अर्थार्थ जिज्ञासू आणि ज्ञानी या 3 प्रकारच्या संगतीत भगवान परमात्मा राहत नाही. हो, ज्ञानी भक्ताच्या संगतीत राहतो, त्यांची कामे न सांगता करतो. आणि त्यांनी म्हटलं हृदयात बस, हृदयात सुद्धा बसतो मायबाप. पण ऐका, भगवंताला हृदयात साठवणं एवढं सोपं आहे का? हो, साठवणं सोपं नाही दादा. अख्खं आयुष्य झिजवलं माझ्या संतांनी. 2 तास आपण कीर्तन ऐकतो. देवा या हृदयामध्ये साठवायचंय तर जागा रिकामी असलं पाहिजे, ग्लास रिकामा असला पाहिजे. पाणी साठवायचंय तर भरलेल्या ग्लासामध्ये किती पाणी होता, कितीही पाणी होता व्यर्थ आहे. अरे साठवायचंय तर हे हृदयरूपी मंदिर रिकामं असलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणसाल हे हृदयरूपी मंदिर कशानं भरलेलं आहे? काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकारानं हे भरलेलं मंदिर आहे. आणि हे भरलेलं मंदिर रिकामं कर आणि या धर्ममंडपामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण कर आणि त्या दिवशी तुला त्या भगवंताची प्राप्ती आहे महाराज. म्हणून सगळ्यांनी एकदा हात वर करून त्या भगवंताचं नामस्मरण करायचे. सगळ्यांनी ताठ हात वर करायचे. असा हात करायला आपण सोनिया गांधी, इंदिरा गांधी नाही. करा तू कर रे. घ्या फोटो यायचा झाली का रेडी? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
गोड भजन केलं सगळ्यांनी मायबाप. भगवंताचं नामस्मरण करायची लाज नाही, भीती नाही. एक काळ असा होता, जर भगवंताचं नामस्मरण केलं तर अंगावर केस होत होते. पण आता गरजच नाही दादा. बन गया है मंदिर अवधपुरी का राम बन गया है मंदिर. आता बनले दादा 22 जानेवारी जगाचा बाप अयोध्येमध्ये आला. बनाएंगे मंदिर एवढं जर म्हटलं तर अंगावर केस होत होती. पण आता भगवान परमात्मा आले महाराज, भ्यायची गरज नाही. भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही भावनेनं केलात ना तर भगवान परमानंदाची प्राप्ती झाली रे झाली. विषय हृदयात आला, विषय संपला. पण नामस्मरण भावनेनं केलं तर त्याची प्राप्ती होते, विषय संपतो माईबाप. एकदा का ती भेटली कोण नाही भेटत दादा. एकदा का ती भेटली विषय संपला. बायको नवऱ्याला म्हणू लागली दृष्टांत ऐका, सिद्धांत काही का असना, दृष्टांत ऐका, सिद्धांत महत्वाचा आहे. बायको नवऱ्याला म्हणू लागली हो तुम्ही पहिल्याच्या सारखी राहिले नाही म्हण, तुमच्यात लईच बदल झाला, तुमच्यात लईच बदल झाला. तुम्ही पहिलं लग्नाच्या आधी इतकं प्रेम करायचो, इतकं प्रेम करायचो, लग्न झाल्यावर सुद्धा नवीन नवीन इतकं प्रेम करायचो, इतकं प्रेम करायचो. तुम्ही माझ्याकडे बघू नका म्हणजे झालं. इतकं प्रेम करायचं, तुमच्यात लईच बदल झाला. नवरा म्हणू लागला बरोबर आहे, एकदा का निवडणूक झाली, एकदा का सरपंच झालो, पुन्हा प्रचाराला उभं राहायची गरज आहे का हो? नाही दादा. एकदा का ती भेटली विषय संपला. तसं नामस्मरण करून त्या भगवान परमानंदाची प्राप्ती झाली रे झाली. हृदयात आला, विषय संपला. पण साठवणं एवढं सोपं नाही. अरे कोण भगवंताला हृदयात साठवलं, धन्य ते आरण रत्नाची ती खाण, जन्मला निधान सावता तो. धरिला 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 पंढरीचा तोल, धरिला 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 पंढरीचा तोल, धरिला 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 पंढरीचा तोल, धरिला 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 पंढरीचा तोल. हृदय बंदी खोल केला आता विठ्ठल गोडीला, पंढरीचा तोल, धरिला 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 पंढरीचा तोल, धरिला पंढरीचा तोल, धरिला पंढरीचा तोल, धरिला 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 पंढरीचा तोल, तोल 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 तोल. हृदयबंदी काना केला आणि आत विठ्ठल कोंडला मायबाप. अरे माझ्या
मीराबाईनं जनाबाईनं भगवंताला इथं साठवलं माझ्या. अरे सावता महाराजांनी भगवंताला इथं साठवलं. अरे त्या सावता महाराजांना धन्यता देतात, त्या गावाला सुद्धा धन्यता देतात. धन्य ती आरण रत्नाची ती खान. अरे सावता महाराजाला धन्यता देतात यात नवल नाही, पण ज्या आईनं सावता महाराजांना 9 महिने धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. आई वडिलांना धन्यता देतात यात नवल नाही, कुळाला धन्यता दिली. नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला आणि वंश उद्धरीला माळी याचा. माझ्या सावता महाराजांनी भगवंताला हृदयात साठवलं, अजून भगवंताला हृदयात साठवलं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो उनके नगीनों में, देख लो उनके नगीनों में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने, श्री राम जानकी बैठे हैं मेरे 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 सीने में. एवढं साठवणं सोपं नाही महाराज. माझ्या हनुमंतरायाने भगवंताला हृदयात साठवलं. अख्खं आयुष्य जिजवावं लागतं तर भगवान परमात्मा साठवला जातो. आता तर भगवान परमात्मा हृदयामध्ये 11:15 वाजले, आता भगवान परमात्मा हृदयामध्ये आलाय दादा. साठवणं सोपं नाही, 2 तास इथं बोलणं सोपं नाही. सोपं आहे का? आम्हाला घरी साठवावं लागतं, इथं आल्यानंतर 2 मिनटं आठवावं लागतं आणि मग तुमच्या पुढे पाठवावं. सोपं आहे का? माझ्याच जीवनातला प्रसंग सांगते. 10च महिन्यापूर्वीचा प्रसंग आहे. तेव्हा झालं नव्हतं. मी माझे वडील साताऱ्याला कीर्तनाला गेलो आणि कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर ते आभार म्हणतात ना, आभार मानण्यासाठी एक धिपाड माणूस आला. मी पुन्हा चौकशी केली की पहिल्याच्या काळामधला 4थी पासचा होता. सुशिक्षित होता. पहिल्याच्या काळातली 4थी पास म्हणजे सुशिक्षित आहे, धिपाड माणूस आहे. आभार मानायला सुशिक्षित आहे, धिपाड माणूस आहे. आभार मानायला आला दादा. पण ऐका, बघितलं तर भीती वाटायसारखं आहे. उंचापुरा आहे, धिपाड आहे, मिशी लाकडी पाडलेली आहे. आता लोक मिशी ठेवायच्या बंदच केले. कुणाला तर आहे का इथं? नाही दादा, त्यांचा दोषच नाही. मिशा ठेवून काय करायचं, ही आपली ऐकत नाही. मग मिशा काय चहात बुडवायचे आहेत का? पण पहिल्याचे लोक ठेवत होते. मिशी ठेवलेली होती, धिपाड माणूस होता. हातामध्ये माईक घेतला आणि बोलायला सुरुवात केला. हरिभक्त परायण कुमारी शीतलताई सुरनर यांनी आमच्या गावामध्ये येऊन आम्हाला ज्ञानरूपी अमृत पाजवलं, म्हणून माझ्यातर्फे आमच्या गावाल्यातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. मी म्हणलं दादा आत्ताचं नको, खूप पुढं पाहायचंय का? अरे सोपं नाही दादा, साठवावं लागतं, आठवावं लागतं आणि मग पाठवावं लागतं. माझ्या संतांनी भगवंताला हृदयात साठवलं आणि साठवल्यानंतर तो ज्ञानी भक्त म्हणला, ज्यांच्या संगतीत भगवान परमात्मा राहतो, ज्यांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा राहतो, तो भक्त म्हणू लागला, आता देवा तू हृदयामध्ये, पण या डोळ्याची तृप्ती होण्याकरता बाहेर दाखोटी मूर्ती उभं राहा. बाहेर दाखोटी मूर्ती उभं राहिली, पण ती मूर्ती अशी इतकी गमतीदार, गप्प बसत नाही. भक्ताच्या मुखाकडे बघते, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. माझ्या भक्ताने काहीतरी मागावं या आशेने भक्त तर काहीच मागत नाहीत दादा. नुसतं मनात जरी आणलं तर चिंतिल्या रोकडे मनोरथ भगवान परमात्मा पूर्ण करत असतो. पण आयुष्यभर परमार्थ करतात मायबाप. भक्त काहीच मागत नाहीत. आणि ऐका मायबाप, प्रपंचाबद्दल कितीही मागा संपणार आहे. मागायचंय तर परमार्थाबद्दल मागा. देवाला एकच मागा, देवा गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवाशी एक तारी
अशी संध्याकाळ दे, अशी संध्याकाळ दे, कंठामध्ये तान दे, संगीताचे ज्ञान देव, देवा तुझे गुण गाता यावे, असे वरदान दे, असे वरदान दे. दादांनो, एकच मागायचं देवा, गळ्यामध्ये माळ आणि कपाळाला गोपी चंदन टिळा. महिला म्हणलं किती दागिने घाला, किती दागिने घाला, बांधून या देती ये माझी ये हाती, भूषणी ही घेती काढून या. अरे कधी ऐकलंय का पवित्र तुळशीची माळ कधी कुणी काढून घेतले का हो? नाही. मग काय श्रेष्ठ आहे? माझ्याकडे गळ्यामध्ये माळ आहे आणि तुमच्या गळ्यामध्ये दागिनं आहे, काय श्रेष्ठ आहे? आ माळ. मग द्या तुमचं दागिनं, माझी घ्या माळ. नाही दादा, मग नाही का, गळ्यामध्ये माळ, गोपाळाला गोपी चंद्रन टिळा. तर हेच मागितलं पाहिजे देवाकडे. अरे संतांना काहीच मागितलं नाही. अरे प्रपंचाबद्दलचं प्रेम देवा, परमार्थाच्या ठिकाणी जडू देवा, माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसधी पडोने देवा, माझे मन लागो तुझे चरणी, तुझ्या चरणाच्या ठिकाणी माझं भजन नामस्मरण, तुझ्या चरणाच्या ठिकाणी मी जडोत. अरे अख्खं आयुष्य संतांनी खर्च केलं. माणसाला जीव किती प्यारा आहे हो, जीव किती प्यारा आहे. आता मी तर उभं राहिल्यानंतर म्हणावं, आता इथले उद्या जर कीर्तन, ऐका, उद्या जर कीर्तन असलं आणि इथले लोक सगळे मरणार आहे, मग कीर्तनाला कोणी येतं का हो? इतका जीव प्यारा आहे महाराज. पण तुकोब बरे म्हणतात, हा जीव भगवंताच्या ठिकाणी समर्पित केला. मने जीव तुका
शेवटच्या चरणामध्ये तो खूप बरं आहे म्हणता देवा, काहीच नको, जीव माणसाला इतका प्यारा आहे, पण जीव सुद्धा तुझ्या चरणाच्या ठिकाणी समर्पित, भाव जीवासोबत भावसुद्धा चरणाच्या ठिकाणी समर्पित. मायबाप, परमार्थामध्ये भाव असल्याशिवाय, भावाशिवाय इथं पदार्पण नाही दादा, पण भाव असला पाहिजे. संतांचा अंतकरणातून भाव होता, पण भगवान परमात्मा हृदयामध्ये आला. अरे भाव असला पाहिजे. काय भाव आहे ते गोपिकांचा, काय भगवंताविषयी प्रेम आहे. श्याम तेरी मुरली कसम, तुमसे मोहब्बत कर बैठे. श्याम तेरी इस दिल के सिवा, इस दिल के सिवा सारे ग रे ग म ग म म प द प द नि रे रे ग रे ग म ग ध नि सा ग म 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 ध नि सा सारे ग रे ग म ग म प द प द नि रे रे ग रे ग म ध नि सा ग म ध नि ग म ध नि सा ग म ध नि सा ग म ध नि सा सारे ग रे ग म ग म प द प द नि रे रे ग म ध नि सा ग म ध नि ग म ध नि सा ग म ध नि सा ग म ध नि सा तुका म्हणे जीव भाव देवा पायी,
ठेवून या काही न मागती देवा, तुझं काहीच नको रे, आमचंच घे, जीव घे, भाव घे, पण तुझं काहीच नको. जाता जाता सांगून जाते माईबाप, 4 गोष्टीला कधी विसरू नका. पहिली गोष्ट, जन्म दिलेल्या आई वडिलांना कधी विसरू नका. दुसरी गोष्ट, धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका. तिसरी गोष्ट, नीती सोडून कधी पैसा कमवू नका. चौथी गोष्ट, हे सगळे विश्व निर्माण केलं ना माईबाप, त्या देवाला कधी विसरू नका. आणि असा परमार्थ करा, असा परमार्थ करा की आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. परमार्थ करत असताना चांगल्याची संगत करा महाराज, वाईटाची संगत करून काहीच फायदा नाही. अरे वाईट जरी नसलात, वाईटाच्या जवळ जाऊन बसा, लोक वाईट म्हटल्याशिवाय राहणार नाहीये. वाईटाच्या जवळ बसा, लोक वाईट म्हटल्याशिवाय राहणार नाही दादा. म्हणून चांगल्याची संगत करा. म्हणून संगत महत्वाचे. अरे कर्ण पराक्रमी होता, बलशूर होता, पण कौरवाच्या संगतीत गेला आणि दुष्टाच्या यादीत नाव आलं महाराज. म्हणून संगत महत्वाची आहे. शेंगदाणा आहे, मीठ लावून शेंगदाणा घरी जर भाजला तर त्याला आपण काय म्हणतो? बस स्टँडला म्हणतं बघा ते, काय म्हणतं? इकडं लक्ष आहे ना? खारमुरे घ्या, खारमुरे. मीठ लावून भाजलेले शेंगदाण्याला काय म्हणतात? खारमुरे घ्या, खारमुरे. आणि तेच शेंगदाणे मीठ लावून भाजलेले बारमध्ये जावा, काय म्हणतात तू? चकणा म्हणतात, चकणा. तुम्ही म्हणसाल ताई तुम्हाला कसं माहिती आहे? ऐकण्याचा अनुभव माईबाप. म्हणून ऐका, शेंगदाणे तेच आहे, वाईटाच्या संगतीत गेले बदलले. पण परमार्थ करत असताना चांगल्याची संगत करा, भावनेनं परमार्थ असावा, याच्या विपरीत काहीच नको देवा. आता तू देवा माझ्या हृदयामध्ये आलास देवा, याच्या पुढं काहीच द्यायचं नाही. साठविला राही हृदय संपुसी, बाहेर धाकोटी मूर्ती उभा. यथामती येता अवकाश माझ्या अल्पशा बुद्धीला झेपेल तसं चिंतन तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीला सांगितलं दादा, एकट्याचं काम नाही, सगळ्यांनी गोडशी साथ दिली. पण तुम्हीच नसते तर कीर्तन कोणाला सांगितलं असतं? प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, साक्षात देव म्हणजे कोण आहे तो? तुम्ही श्रोतेजन वर्ग आहेत महाराज, तुमचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. बोलण्याच्या ओघातून काही जरी अपशब्द गेला असेल, माझा बुद्धीचा दोष, माझं मला परत द्या. जे काही चांगलं वाटते ते घरी घेऊन जावा. चांगली एक लोकाची चप्पलची जोड नका नेऊ म्हणजे झालं. झालेली सेवा पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर